मित्रांनो, मी शुभम सातव स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा आपला व्हिडिओ होणार आहे दरवर्षीप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या मार्फत होणारी जी धारातीर्थ गडकोट मोहीम आहे याबद्दल आपला आजचा व्हिडिओ होणार आहे। ह्या वर्षीची मोहीम आहे श्री नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे समाधी उमरठ ते श्री भगवान शिव छत्रपती समाधी रायगड अशी आपली 2025 ची गडकोट मोहीम होणार आहे। तर सर्व धारकरी आपले तयार आहेत आपल्या प्रस्थानासाठी। खायचं काम चालू करा, खायचं काम चालू करा भैया, खायचं काम चालू कर। ओके मला घे की इकडे इकडे इकडे। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, माता माता की जय। दुर्गा। चला धारकरी, चला चल चला। नवीन तयार होईल। लावा लावा कलिंगड घेतलं का? हे बघ पदा आले तयारी कलिंगड नाश्त्याची। व्हिडिओ घे रे, काढा काढा फोडायचा का? थोडा गणपती बाप्पा तर मित्रांनो, आता आपल्या सर्व मुळशी तालुक्याची धारकऱ्यांचं गडकोट मोहिमेसाठी प्रस्थान झालेलं आहे। आणि आता आपल्या सोबत आहेत दवळा गावातील धारकरी विनोदजी सर, त्यांचं आपण थोडक्यात मनोगत घेणार आहोत। नमस्कार, मी विनोद मोहन पाटणकर, मुळशी तालुक्यातला धारकरी आहे। माझी ही 23वी मोहीम आहे। गेल्या काही वर्षांपासून गडकोट मोहिमेच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातले अनेक तरुण जात असतात, त्यांच्यासोबत मी या मोहिमा करतो। खरं सांगायचं म्हणजे मोहीम आपल्या आयुष्यात आलेला हा फार मोठा अनुभव आहे। गुरुजी नेहमी आम्हाला सांगत असतात की आजच्या काळामध्ये शिवाजी महाराज तुम्हाला कुठं कुठं भेटतील, शिवाजी महाराज भेटतील त्यांच्या चरित्रामध्ये भेटतील, भगव्या झेंड्याच्या रूपाने सुद्धा शिवाजी महाराजांचा सहवास आपल्याला लाभेल। पण ज्या गडावरती शिवाजी महाराज त्यांनी पहिला श्वास घेतला आणि ज्या गडावरती शेवटचा श्वास सोडला ते गडकोट म्हणजे शिवाजी महाराजांची सगळ्यात प्रभावी रूप आहेत। आणि त्या गडकोट रूपातील शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या परंपरेतल्या असंख्य नरवीरांच्या सहवासात राहण्यासाठी आम्ही त्या गडकोट मोहिमा करत असतो। तुम्हाला सांगितलं आजच्या काळामध्ये जर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या सहवासात राहायचं असेल तर त्या सह्याद्रीमधल्या गडकोटावरती आपण जाऊया आणि त्या गडकोटावरची माती आपल्या कपाळावरती लावूया, चिमूटभर माती आपल्या तोंडात टाकूया, म्हणजे त्या शिवभूप धुळीचा स्पर्श आपल्या अंगाला होईल आणि आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या मनगटामध्ये शिवाजी महाराजांचं धर्मतेज, देशभक्ती, धर्मभक्ती आपल्या हिंदू तरुणांच्या मनात उत्पन्न होईल। यासाठी गडकोट मोहिमेचा हा अट्टहास आहे। गडकोट मोहिमेमध्ये महाराष्ट्र आणि अनेक राज्यातील तरुण, हिंदू तरुण या मोहिमेत सहभागी होत असतात।
हिंदू तरुणांनी आयुष्यात एकदा तरी आपली ही मोहीम केली पाहिजे, गडकोटांची वारी केली पाहिजे आपण. कारण आज सुद्धा हिंदू समाज हा मनानं दुबळा झालेला आहे, मानसिक गुलामगिरीमध्ये आहे. मानसिक गुलामगिरीच्या शृंखला तोडून टाकण्यासाठी गडकोट मोहीम हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. म्हणून आता पाटणकर सरांनी आपल्याला खूप अशा चांगल्या प्रकारे मोहीम म्हणजे काय, मोहीम काय केली पाहिजे ह्याचं आपल्याला महत्व सांगितलं. आणि आता आपल्यासोबत आहेत भुकुमगावचे धारकरी, ते त्यांचा परिचय देतील आणि त्यांचा अनुभव आपल्यासोबत सांगतील. जय श्रीराम मित्रांनो, हे भुकुमचं धारकरी आहे. माझी 8वी मोहीम आहे. गडली दारा तीर्थ म्हणून टिकली तीर्थक्षेत्र असं म्हणतात. एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. जसं इंद्रांना देवांना राहण्यासाठी स्वर्ग बनवला, तसं मनुष्यासाठी सह्याद्री हा स्वर्ग आहे. सह्याद्रीचा स्वर्ग असेल तर आपण या सह्याद्रीमध्ये आलं पाहिजे. एकमेव माध्यम म्हणजे गडकोट मोहीम. आपल्या कामाचा पाया गडकोट मोहीम आहे. अवघे या एवढंच आवाहन करतो. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे प्रेमगड गावचे धारकरी, ते त्यांचा परिचय करून देतील आणि किती मोहिमा झाल्या हे सांगतील. माझं नाव अक्षय पोळे, मी पिरंगुटचा धारकरी. ही माझी 8वी मोहीम आहे. आणि मोहिमेत तुम्हाला जगायचं कसं हे शिकायला चांगल्या पद्धतीने भेटतं. अजून काय वाटतं, मोहीम केली पाहिजे का? मोहीम प्रत्येक तरुणांनी मोहीम केलीच पाहिजे. आयुष्यात एकदा तरी एक तरी मोहीम प्रत्येकाने केलीच पाहिजे. आणि तर मित्रांनो, आता आपल्या सोबत आहेत प्रेमगड गावचे धारकरी, ते आता स्वतःचा परिचय करून देतात. दादा बोला. नमस्कार, मी ऋषिकेश पाटील, मी पिरंगुटचा धारकरी आहे. माझी या 8वी मोहीम आहे. मोहिमेबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही काही धारकरी पिरंगुटचे शस्त्रपात खात असताना शस्त्रपात खातला जो उत्साह आहे त्यात बोला की बोला तर हक्कत करतो. बोला हा करतो मी करतो. बोला. तर शस्त्रपात खातला अनुभव आमचा खूप छान होता. त्यानंतर मोहिमेच्या जो ध्वज असतो आपला, त्याच्या ध्वजाबरोबर चालण्यातला जो आनंद आहे त्यात, आणि खूप खडतर प्रवास, सगळ्यात अंतर आपण ते लवकर कापून, जे धारकरी संध्याकाळी ज्यांना 7-8 वाजतात तेच ध्वजासोबतचे सगळे धारकरी दुपारी 12-1च्या दरम्यान मुक्कामाची तिथं उपस्थित असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना तरी माझा अनुभवानुसार सांगतो की बऱ्यापैकी सगळ्या धारकऱ्यांनी ध्वजाच्या तुकडीसोबत, पाठीमागे शस्त्रपातकाच्या तुकडीसोबत असणं खूप गरजेचं आहे. दादांचं एकंदरीत असं मत आहे की ज्यावेळेस आपल्या गडकोट मोहिमेच्या सकाळची सुरुवात होते, ध्वज आपला निघतो, त्यावेळेस जेवढे धारकरी ध्वजासोबत असतात ते लवकर सकाळ धुवून यायच्यात आपलं अंतर कापून आपल्या मुक्कामाच्या दिशेने लवकर पोहोचतात. आणि जे माघार होतात त्यांना उशीर होतो. त्यांना व्याख्यान, आपल्या जे संध्याकाळच्या मोहिमेची जी शिदोरी असती, ते व्याख्यानाची शिदोरी ती भेटत नाही. तर त्यांचं असं मत आहे की जेवढ्यांना, ज्या धारकऱ्यांना ध्वजासोबत राहता येईल तेवढ्यांनी ध्वजासोबत राहा. दादा नाव सांगा. कुठले तुम्ही? रियाचे धारकरी. दादा तुम्ही? रियाचे धारकरी. किती मोहीम आहे? पहिली मोहीम आहे. दादा तुमचं? चेतन जालंधर निघते, पिरंगुटची धारकरी. किती मोहीम आहे? दुसरी मोहीम. दादा तुमची किती मोहीम आहे? पहिली. सॉरी, दुसरी. ठीक आहे. काय वाटते मोहिमेबद्दल? आपल्यासोबत आहे लवला गावातील धारकरी सचिन आल्लाट, आणि त्यांच्यासोबत त्यांची दुसरी मोहीम आहे आणि त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आहे. हे किती वेळ तुमचं मला किती तू सगळ्यात आपल्या मुळशी तालुक्यातून सर्वात लहान धारकरी तो तिसरीत आहे, बरोबर ना? तो तिसरीत असता त्याची पहिली मोहीम होते मित्रांनो. तर आपण त्याच्या वडिलांना त्याला विचारणार आहोत की कशी आपण मोहीम करणार आहोत. माझं नाव सचिन आल्लाट, मी लवळे गावातला धारकरी. माझी दुसरी मोहीम आहे. तर मी माझ्या मुलाला घेतलेला आहे बरोबर, की पहिल्या मोहीममध्ये मला अनुभव आला की माणसाने एक तरी मोहीम करा आलेली आहे आयुष्यात. मोहीम केल्याशिवाय जगणं माणसाला कळत नाही की कसं जगायचं, काय कसं समाजात कसं वागायचं, कुणाबरोबर कसं काय बोलायचं, ते केल्याशिवाय कळत नाही. त्याच्यासाठी मी माझ्या मुलाला घेऊन आलेलो आहे बरोबर. त्याचं वय आहे 10. माझं नाव सचिन आल्लाट, मी तिसरीत आहे. माझं वय 10. माझं वय 10 आहे. माझी पहिली मोहीम आहे. माझी पहिली मोहीम आहे.
दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा, आपला परिचय द्या. माझं नाव मंगेश गेनवा म्हात्रे. मी म्हात्रेचा धारकरी आहे. माझी दुसरी मोहीम आहे. आता तुमचा. नमस्कार, मी योगेश अनंत मारणे, रेगावचा धारकरी. माझी तिसरी मोहीम आहे. दादा परिचय द्या आपला. नमस्कार, माझं जय श्रीराम. माझं नाव निवेश दत्तात्रय बोडके. मी रेगावचा धारकरी आहे. ही माझी तिसरी मोहीम आहे. मोहिमेत फक्त आपल्याला एकच शिकायला भेटतं की ना चांगुलपणा कसा असतो ते. तिथं ना कुणाची ओळख नाही लागत, पाळख नाही लागत. तिथं फक्त धारकरी असतं आणि हिरवा आपला भगवा ध्वज आहे ना तो आपला हे असतं. त्याच्या मागे आपलं चालायचं काय असतं म्हणजे माणूस आहे ना ते 4-5 दिवस टेन्शन फ्री असतो. कुणाचं हे नाही आणि ना माणूस की हा प्रकार आहे ना तिथं कळला जातो. जे आपली बाहेरचे धारकरी असतात काय असतात त्यांच्यात आपण गेलो, खाणं पिणं आलं, राहणं आलं. कुणी जो तो आपल्या ना प्रत्येकाचा विचार असा स्वार्थीपणा तिथं नसतो. कुणी पण आहे ना एकमेकाला ना मदत करण्याचा उत्सुक असतो आणि एकमेकाला मराठी लोकांनी जर मोहिमेला आलं आणि एकमेकाला नाही का वरती हात नाही का आपण जर एखाद्या डोंगरावर चढतोय आणि तिथं जर एखाद्याला चढता येत नसेल तर तिथं आहे ना खालचा माणूस म्हणजे वरचा माणूस आहे त्याला हात देऊन वरती घेत असतो. तिथं ते आपल्याला शिकायला भेटतं मोहिमेमध्ये आणि भरपूर आहे मोहिमेत आहे ना. जेवढं वेळ कमी पडेल आपल्याला बोलण्यासाठी मी एवढंच बोलून थांबतो. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत लवळ्या गावातील धारकरी समीरदा. ते त्यांचा परिचय करतील आणि मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे ते मांडतील. दादा परिचय करून द्या आपला. नमस्कार, मी लवळेचा धारकरी समीर गोपीनाथ तांगडे. आम्ही आता चाललोय ही आमची 9वी मोहीम आणि त्याचा मार्ग म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या हिंदवी स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी, आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी. हा जो मार्ग आहे हा मार्ग म्हणजे हिंदवी स्वराज्याची आणि निष्ठेचा मार्ग म्हणजे हिंदुत्व मनामध्ये निर्माण होईल ही निष्ठा म्हणजे हा मार्ग आहे आणि या मार्गावर आम्ही चाललेलो आहे. आम्ही निदान त्या मार्गावर जाताना येताना आमच्या असंख्य धारकऱ्यांमध्ये हिंदुत्वाबद्दल आणि हिंदुत्वाचं काम करण्याबद्दल एक निष्ठा उत्पन्न व्हावी म्हणून आम्ही हा मार्ग चाललोय. तर मी एक हे सांगतो फक्त की समरभूमीचे संधी मालक शितिपाचे मानकरी रणबंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. तर एवढं बोलतो आणि नाही त्याचा हात अवघडेल ना एवढं वेळ धरला त्याचा राहील मला क्रॉप करू नका फक्त गेले. बरं गोरा करणार तुम्हाला टोमने मारते बघ क्रॉप नाही करणार तर काय करणार. बरं गोरा करणार का बस का नाही नाही टाकायचं तेवढं. चला मंडळी आम्हाला दिसताय वरती काय बघायचं जाऊ ना
बघायचं नाही काय आम्ही अरे इकडनं माग चला. माय बॅग आहे खाली, बॅग घेऊन आलो. जय श्रीराम. तर अशा प्रकारे आपला आजचा इथं मुक्काम आहे उमरट मध्ये. आपली सगळी लवळे गावातील धारकरी आहे, मुरलेली आहे सगळी. अशी कशी पंगत बसवले लाईन मारले बघा. तर मित्रांनो, आता आपण नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांचे मामा शेलार मामा यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता उमरट मध्येच मुक्काम आहे आपला मोहिमेचा. आणि आपल्या मोहिमेचा मुक्काम इथेच असल्यामुळे आता आपण या ठिकाणी आपल्या विश्रांतीसाठी आपण आता बिछाना आपण इथंच टाकलाय. आजची रात्र आपण इथेच काढायची आहे आणि सकाळ ज्यावेळेस ध्वज निघेल त्यावेळेस आपल्या मोहिमेच्या दिवसाची सुरुवात होईल उद्याच्या. आणि आता थोडेच वेळ जी व्याख्यान आहे, गुरुजींचं जे व्याख्यान आहे ते चालू होणार आहे. या देशावर अनंत अत्याचार केले. हा देश जाऊन बेचिराग केला. या देशाची अवस्था अशी एक नवा विचार दिला होता. फक्त राजकीय क्रांती नव्हती, शिवाजी महाराजांनी सांस्कृतिक ही क्रांती केली. धार्मिक क्रांती निंबाळकरांना त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आपल्या पोटची पोरगी बाजाबा निंबाळकरांचे पुत्र महादाजी यांना आपली मुलगी दिली आणि त्यांनी